बापरे राणी साडी गिडी घालून तयार आहे हो मैं. आ मस्त सुंदर राहिली साडी. हे कधी घेतली होती हो त्या साडी? वाई येईन आणली होती माझ्यासाठी. लग्न झाल्यावर 8 दिवसातच आणली ताईनं. ते लय आवडली म्हणे. दुकानात दिसली तर गेले होते त्याच्या मित्रासोबत. त्याच्या मित्राचं बायकोचा वाढदिवस होता. त्याच्या मित्रानं गिफ्ट दिली होती त्याच्या बायकोले. तर मग यायला हे कलर लय आवडला. मग म्हणे घेऊन आले. मग ते मग मी म्हटलं चांगली आहे म्हटलं. मग घेऊन घेतली मी. बापरे आवडली म्हणून आणली का व? बापरे मस्त आहे बापा. आम्हाला तर बापा वर्षातून त्या बाबतीत एखादी साडी घेते. चांगला आहे चांगला आहे. मला नाही भेटलं पण महापुरीला भेटलं. हेच लय चांगलं आहे. त्याचाच आनंद आहे मला. त्याच्यातच आनंद आहे. पाहुणे यायचे सण गावले जायचा वेळ वाचा आहे तुया. अधिक पाहुण्याला वेळच झाला याले. त्या साडी घालून नाही घेतली. राहू दे ती ड्रेस काय होत होता. चांगलं नाही वाटत. माझी आजी सासू येते. मी नाही घालत बापा. त्याला नाही पटत ना माझ्या घरच्याले चिंटूजीले. मग कायले घालायचं मी नाही घालत. ते याच्या अगोदर घालून घेतलं मग कय. ते नसताना नाही घातलं ना. त्याने का मनाई केली का मला. जर मनाई नाही करत तेव्हा आपण घालू शकतो. आणि काय त्याची देखता घालाच नव्हती काम बिघडून घ्यायचं. समजदार झाली हो राणी तू. लय समजदार झाली. ती याची सासू याचीच आहे बिचारे. आपण स्वयंपाक किती वेळचा होऊन गेला. वाटण पोहून थकून गेली. ते बाबाचा जेवायचा वेळ झाला. ते बाबा थांबले नाही. ते बाबा कशाच थांबत नाही बरं. गोडीची जो वेळ चुकते म्हणते थांबत नाही. पण आता जवायसाठी थांबले ते. चांगलं नाही वाटण म्हणते म्हणून थांबले ते. कधी काही किती एवढा वेळ झाला तरी आले नाही. फोन करून पाहिनं. टेलिफोन केला निघालो म्हणे. निघाल्यावर का आता डबल फोन करू काय चांगलं वाटतं काय. आणि त्याच्यात म्हणजे गाडीवर असं काही नाही आता पोचत असं म्हणते. ते जाऊ आली म्हणते काय आली म्हणते का ती जाऊ ठाच काय आता त्या मायानंतर 2-3 दिवसांनी येईल. एवढ्या लवकर येते का त्या. राहीन त्या 2-4 दिवस देत. कारण मा मागून गेल्या ना त्या. तू याला आजी सासू येते. बाई तेव्हा आल्या होत्या तेव्हा तर निसत त्या भाऊजाईनं तर निसत तमाशाच केलता. आता बरं झालं बाहेर गेली ते. आता येच म्हणा नंतर कधीतरी लय वेळाने येच म्हणा 5-6 वाजता गेली ते ब्युटी पार्लरमध्ये. म्हणजे पाहुणे गेल्यावर आली म्हणजे बरं राहते. भांडणाचा काव नाही. मागही तमाशा केला तिनं. हो आई केला तर केला जाऊ दे ना. विसरून जायला पुरते. पण माझ्यासोबत एका शब्दानं नाही म्हटलं. दाताची कणी फोडाले नाही फोडली तिनं. अशी कशी बाई आहे तर बापा लयच आहे बाबा कट्टर. आहेच ती तशी. काय करतं कट्टरच आहे तशी ते. घराच्या घरात राहते पण एका शब्दानं बोलत नाही. लेकरायला लागन तर आपल्यालाच करून द्यायला लागते सारं. आणि त्याचं सावडणं आपल्यालाच करावं लागते. पण एका शब्दानं बोलायला ती उजागत नाही. वेगळी जाऊन पाहतो आली काय तर जाऊ दे काही लक्ष द्यायला पुरत नाही. मग आजी असं काय आहे. सुनात सुनीची बोलली तुला आवड आहे व. असणार नाही तर काय महिन्यात सुनू आहे ना. तुला काय आहे माझ्या पुढं तर आमची माय चांगलं पट्टे तर तुले जडतं का तू. जडतं का तू. मी त्यासोबत जास्त बोलत नाही म्हणून मग आता. आजी तसं नाही जडन कसं. उलट मला चांगलं वाटते. माई बायकोसोबत तुझं चांगलं पटते म्हणजे झालं बा. आणि तिच्यासोबत जर तुझं खटकलं असतं तर माझ्या डोक्याला टेन्शन राहिलं असतं ना. असं आहे का ते. असं मला समजलंच नाही रे. मी काय म्हणतो रे चिंट्या ऐक ना माझी गोष्ट. बापा सांग काय आहे तर. ऐकून राहिलो मी. कानानं जायला लागते ना का त्या इकडे पाहा लागते का. अरे आपण जाऊ ना पंढरीले. चल ना मस्त दुकान बंद करून जाऊ आपण सारेच्या सारे. चला आपण सगळेजण पाहून येऊ पंढरी. 2 गाड्या लागून आपल्याला. एक आपल्या गाडीत तर मावतच नाही. याच्यात काय 4-5 जण मावतो. पण आता दुसरी गाडी लागून आपल्याला. तर चल ना. जायचं आहे का आजी. तुम्ही जाऊ शकता. गाडी ह्या ड्रायव्हर देतो. चालले जा तुम्ही. आम्हाला जायचं आहे पण स्पेशल गाडी तुला घेऊन जायचं आहे. आम्हाला एकट्याला जायचं आहे. त्याशिवाय मजा येते काय. तू असेल तर जाईन बापा मी नाही तर नाही जात. लग्नापासून तुम्ही कुठंच फिरायला गेले नाही. देवदर्शनाला नेलं नाही काही नाही नेलं. सुनीले नवीन सुनीले फिरवा लागत होतं मुलीचं. भवानीच्या दर्शनाला जायचं होतं. पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं होतं. चांगलं कोल्हापूरची देवी गिवी सगळं घुमून येऊ म्हटलं तिकडं. तुम्ही तर काही वेळच नाही काढत. आणि काढली तर गोष्ट तुम्ही जा असेच करता. पाहतो वेळ भेटला तर पाहतो आम्ही. पण कसं वेळच नाही भेटत ना. आमची काही इच्छा होत नाही का जायची. काय करतो जमतच नाही ना धंद्यापायी. जमतच नसते पण कसं आहे कधी कधी वेळ काढा लागत असते बाबू. असं जरा तुम्ही नुसते धंद्याच्या मागा लागा. तर जरासं फिरणं गिरणं जरासं विसरून जाऊन राहिले तुम्ही. जाऊ चल घर आलो. असंच तुम्ही टाळून देता गोष्टी. या बसा ना. काय हो बाई बसा आणि या आपलंच घर आहे ना. मी काय असतं काय राणी इथे येऊन बसली. तिकडे नाही थांबली. काय करू राहिली ती खोलीत. कपडे गिपडे भरले ना. आता एवढ्या दिवसाचे कपडे होते ते भरपूर करा लागले ना. भरून घेतले म्हणून आता तुमचा आवाज आला तुम्ही तिकडे येऊनच राहिले. मग तुम्ही चाला इकडे तर बस ना आता इथंच. चिंटूजी ती हॉलमध्ये बसली असेल ना. हो ते बाबा तो गोष्टी करून राहिले. मग का मला काय चांगलं वाटते काय. मग मी चालली इकडे. मला चांगलं नाही वाटते तर चल म्हटलं आता त्यासोबत गोष्टी करणं होते बस नाही होते. मी दिसून राहिली बाई आई काय करू राहिली. आई किचन मध्ये बसली आहे. सगळं झालंच आहे. आता फक्त ताटं गिटं वळून घेते. आई देऊ का आवाज आईजले बोलावतो देत आवाज. जाऊ दे ना राहू दे ना. त्या कामात असं नाही देतो ना आवाज. थांबा कामच करत राहते ते. आई इकडे आजी आला ये इकडे बोलाले. काय आले काय लय वेळ झाला तुम्हाला. कोण एवढा वेळ झाला.
जायचं असतं नाही सरलो बा, नाही काय तर मी तर तयारी करून बसली होती. पण त्याची वाट पाहा लागली ना मला, आणि तू आला नाही लवकर. असं त्याला काही काम असन दुकाना गिकाना, तर मग वेळ झाला असन, असंही असन. काही त्याला कोणी आणलं इरावती ताईले, तर बा म्हटलं तिले चाल म्हणून. असं आधी कशी म्हणे मला ते चांगलं वाटत म्हणे बा, इवायच्या घरी नेहमी 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 जाणं बा, अशी म्हणे ते. म्हटलं चल बा. काय आहे बाप्पा, आता इवाय म्हणते त्याचं भाऊच आहे ना, एवढं त्याला लाजा लागते काय. येऊन झाला होतं तुमच्यासोबत. आले असते तर काय झाले असते, गाडी रिकामी चालली ना बापा. त्याला म्हटलं होतं 2-2 वेळा ये जा ताई, ये जा ताई. हो म्हणे आल्याच नाही. आता मना लागून मला फोन करून त्याले एकट्याच घरी जेवले अजून. काय धुकते, आले असते तिथं चांगलं सोबत मिळून मिसळून जेवलो असतो आपण. पण आता डब्बा घेऊन जातो त्याच्यासाठी, सगळ्यासाठी मी करून ठेवलाय सगळ्यासाठी स्वयंपाक. शिदोरे द्यायला लागते, तुम्ही जरा जास्त देईन सगळ्यासाठी. आपल्या आईनं कधी साडी बदलवली, आईनं साडी बदलवली पाहुणे येते म्हणून. माझ्या लक्ष आहे नाही, मी इकडे आली तेवढ्या गुंडाईलीच नाही ना साडी. बोला समजते नाही बाई, पण आता काय बोला लागते काही ना काही. तब्येत चांगली आहे आजी, बरं गिर वाटते. काय पाहा लागते माझ्या तब्येतीला, काय होते मिठं नाटण आहे, गोळ्या चालू आहे मी सुधी. मला काय गोळ्या असल्या का बस नाटण, एक जरी दिवस गोळी बंद असली का मग मी आहेच, मग झोपली दिवाणवर. असं आहे आजीचं खा. पण तुम्ही आईला आणा लागतो सोबत. कसं आपण सोबत जेवलो असतो, हे सगळ्या गोष्टी झाल्या असते, इथं आईसोबत बोलणं झालं असतं. घरी राहूनच काय करून राहिल्या त्या, अशा करते. मी एवढ्या बोलवलं तरी आल्या नाही त्या. मी म्हणतेच त्याला घरी गेल्यावर तिला समजून कोण सांगन, ते तिच्या मनानं करते ते कोणती गोष्ट. तुम्ही चांगला आराम करा, तोपर्यंत मी येईल दोघाला वाढून देतो आणि जीव घालून देतो, आणि तेवढंच मोकळं होते, मग आपण तिघीजणी जेवून घेऊ. पहा बरं, आता मला इरावत ताईची आठवण येऊन राहिली. चांगलं जेवण झालं असतं सोबत, तर आल्या नाही अशा आहे त्या. मला बोला लागन त्याला फोन करून. नाही दिसून राहिली, सून कुठं आहे? पार्लर आहे त्याचं, पार्लर मध्ये गेले. आता येते 6-7 वाजता. एवढ्या लवकर काही येत नाही त्या. असं मग दिवसभर तिकडे राहते काय, घरचं काम धाम सारा आईलेच करावं लागत असेल. मग काम धाम मीच करतो. मग लेकरो आता शाळेतून गिडूतून आले का मग त्याले हे करून देणं, कपडे बदलून देणं, सगळं मीच पाहतो. मग आपणच काय करतो, घरच्या घरी लेकरायचं करा आपण. लेकराला जीव वाढून देणं हे ते. आता आपण कायसाठी येते, यासाठी आहे. तुम्ही दोघी जणी करा गोष्टी, मी त्याला बरोबर ताट वाढून देतो, मोकळं करून देतो, मग आपण जीव